एका मुलीला जागेपणीच कोणाची तरी स्वप्न पडत असतील. मला कल्पना आहे, साखरपुड्याच्या आदल्या दिवशी, लग्नाच्या आदल्या दिवशी मुलीच्या मनात किती हुरहुर असेल. येणारा दिवस नवं नातं घेऊन येणार या विचाराने झोप लागत नसेल ना. आज या घरची लेक म्हणता म्हणता उद्या त्या घरची सून होणार तू. आजी, तुम्ही अजून औषधं घेतली नाही का? घेतो घेतो बाईसाहेब. तुम्ही आत्ताच्या आता तिथं बसा. चला. हो अय्या, किती सुंदर मेहंदी काढली आहे. आणि ती रंगेल पण छान. ऋषी खूप आवडतो ना. तुम्ही तिथं बसा. चला. अगं बसा. हो हो तुम्ही घे. येत गोळ्या घेत जावा बघा. बसा. बरं, होय होय होय. घ्या. हो घेते घेते बाई. आपली ऑर्डर आहे तर घ्यायलाच पाहिजे. कमळे, तू लग्न करून तुझ्या घरी गेलीस की मग इथे माझी काळजी कोण घेणार ग? ए, एवढी काय गंभीर होतीयस? गंमत केली मी स्वतः घेईन की माझी काळजी. हे बघ, माझी काळजी घेण्यासाठी काय आयुष्यभर तुला इथे थांबवून ठेवू? एक ना एक दिवस तू लग्न करून तुझ्या घरी जाणारच. पण मला माहिती आहे कमळी, तू जरी तुझ्या घरी गेलीस ना तरी माझ्यापासून लांब कधीच जाणार नाहीस. आजी, मी जरा वेळ इथं तुमच्या संग बसू का? अगं असं का विचारतेस बाळा? ये ना, ये जवळ ये. ये बस बस बस. काय झालं ग? आजी, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. सांग. आता काय आणि कसं बोलू मी? आजींनी खरं काय ते ऐकल्यावर ते काय करतील? त्यासनी परत धक्का तर बसणार नाही ना? ए बाळा, बोल ना, काय सांगायचंय तुला? आजी, तुम्ही कसलाच गैरसमज करून घेऊ नका. हा, नाही ग बाई, मी कशाला गैरसमज करून घेईन? काय झालंय का एवढं? नाही कमळी, तिला काही बोलू नको. अगं तूच आमची खरी नात आहेस ग, पण हे तुला माहित नाहीये. प्लीज कमळी, तिला काही बोलू नको. तुम्हाला आठवतंय आपण पहिल्यांदा देवळात भेटलेलो? मग त्यानंतर कॉलेजमध्ये भेटलो. मग आपल्यात एक नातं तयार झालं. मग वरच्यावर मी तुमच्याकडे यायला लागलो. आजी, इथं मुंबईत आल्यापासून निंगी सोडून माझं आपलं असं कोणीच नव्हतं. मग तुम्ही मला आधार दिला, अडीअडचणीला माझी मदत केली, आणि म्हणून तर मी इथं शिकू शकतोय. तुम्ही मला तुमची नातच मानलं होतं. खरं मी बी तुम्हाला माझी आजी कवा मानायला लागलो मला कळलंच नाही. आजी, तुम्हाला सांगतो, कॉलेजमध्ये सगळे म्हणतात का कमळे तू अन्नपूर्णा आजींसारखीच आहे, सेम टू सेम. तेव्हा मला लय भारी वाटलं होतं. खरं तेव्हा मला माहित नव्हतं का आपल्यात हे नातं आहे. आजी, तुम्हाला खरं सांगू? नाही कमळे, नाही, बोलू नकोस. अन्नपूर्णाला तू तिची खरी नात नाहीस असं चुकूनही बोलू नकोस. आजी, मी तुमची खरी नात नाही. अरे काय काय बस कडे. करतोय तू? शांत बसायचं. हा, मी सांगते तुला, ती कमळी खोटाडी आहे. माझ्या आजीची नात वात नाहीये, ती खोटं बोलते. अरे शेरी काय बडबडते ही? अरे वाटते ते बडबडते, तिला साधा उभा राहता येत नाही नीट. नाही, हे बाई, ट्रू बोलते मी, ट्रू. ती गावचाप माझ्या आजीची प्रॉपर्टी घ्यायला आली आहे. चीटर गावचाप.
थांब मी आंटीला सांगून आले. हे बाई पास झाला आता, पास झालं. आणि रात्री अपरात्री माझ्या घरी येऊन तमाशे करतेस आणि वर कमळीवर आरोप करतेस, लाज नाही वाटत तुला? रेशमी खरं बोलते, माझ्यावर बिलीव कर. रेशमी खरं बोलते. हळू क हळू हळू. हे गप्पी बाई, हळू जरा हळू. ऋषी, हे जर नयनतारा मॅडमनी ऐकलं ना, सगळा राडा होऊन बसेल. त्यांना ऐकवायलाच तर मी आले. थांब, मला तारूला भेटून येते. तारू, नको बाई, हाका मारू. तारू आंटी. हाका मारू. ऋषी, आली माझी तारू. मी उघडते दारू. ए, तिला दार दार उघडते. गप्पा बाई, गप्पा बस. हळू बोल जरा. ऋषी, ऋषी. राजन काकांनी तुम्हाला वाचवायला आणि तुमची प्रॉपर्टी वाचवायला मला खोटी नात म्हणून या घरात आणलंय. आजी, खरे या मागं माझा कुठलाच वाईट हेतू नव्हता. हा, राजन काकांनी जे काय मला सांगितलं, जे काय करायला सांगितलं तेच मी केलं. कारण तर मग पर्यायच नव्हता. हो, तुमची अवस्था लई वाईट झाली होती. त्यात आम्ही आजी, रागिनी काकी, अनिका तुमच्या जीवावर उठलेल्या. मेन मुद्दा हे होता का आम्हाला तुम्हाला वाचवायचं होतं. म्हणून मला आणि राजन काकांना हे पाऊल उचलावं लागलं. मी तुमच्या संग गद्दारी केली आजी. मला माझी एवढी काळजी आहे आणि मी हे केलं. मला माहित आहे का, हे लगीन मी तुम्ही माझ्या काळजीपोटी लावून देत आहे. ऋषी सर लय चांगले आहेत. खरं मी नाही करू शकत त्यांच्या संग लगीन. तो हक्क फक्त तुमच्या खऱ्या मोठ्या नातीचा आहे, माझा नाही. आजी, मला तुम्हाला, ऋषी सरांना, नयनतारा मॅडमला फसवायचं नाही. खरं आजी, हे ऐकून तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची आहे ती मी भोगायला तयार आहे. आजी, तुम्ही असं गप्प बसू नका. हो, बोला की काहीतरी. आजी,